शेतकऱ्यांचं जे हित जाणणारे असतील, आता त्यांना सुद्धा असं वाटतं की तुम्ही इतके दिवसपासून या देवमूर्ती येथे आंदोलन करता आणि या आंदोलनामधून तुम्हाला काहीतरी फळ मिळेल का अशी विचारणा ते रोज रोज करतात। आणि आम्ही रोज निराशानं त्यांना असं सांगतो की आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल। हा एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांसोबत रोज या ठिकाणी येऊन बसतो की माझ्या वडिलांना या आंदोलनाचा काय त्रास होतो जमीन गेल्यापासून, म्हणजे किती पिढ्याला, या 2 पिढ्याला त्याचा त्रास हो राहिला। तुम्हाला लागत असली तर आम्ही फुकट देऊ, परंतु ती सहन करणार नाही। आमचा शेवटचा टोक गाठल्याशिवाय आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही। आज आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा 71वा दिवस। आम्ही रोज आमच्या या आंदोलनामध्ये काहीतरी आपल्याला या शासनाकडून न्याय मिळाला का या आशेपोटी प्रत्येक शेतकरी हा या आंदोलन ठिकाणी येतो। आणि तेवढेच आंदोलनाबाहेर सुद्धा की ज्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची जाण आहे असे सुद्धा आम्हाला येऊन विचारतात की तुमच्या आंदोलनामध्ये काहीतरी आता मार्ग निघाला काय। कारण आमचे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील किंवा जे हितसंबंधी म्हणजे शेतकऱ्यांचं जे हित जाणणारे असतील, आता त्यांना सुद्धा असं वाटतं की तुम्ही इतके दिवसपासून या देवमूर्ती येथे आंदोलन करता आणि या आंदोलनामधून तुम्हाला काहीतरी फळ मिळेल का अशी विचारणा ते रोज रोज करतात। आणि आम्ही रोज निराशानं त्यांना असं सांगतो की आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल। आणि याच माध्यमातून आता एक शेवटचा प्रयत्न असा की आम्ही आता सगळे करून दमलो। कारण आता सांगायचं म्हणजे की आता आपण आता सांग की हा एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांसोबत रोज या ठिकाणी येऊन बसतो की माझ्या वडिलांना या आंदोलनाचा काय त्रास होतो जमीन गेल्यापासून, म्हणजे किती पिढ्याला, या 2 पिढ्याला त्याचा त्रास हो राहिला। वडिलांना तर होच राहिला, पण या मुलाला सुद्धा त्या जमिनीची काळजी आहे। आणि त्याच भावनेतून ते या ठिकाणी रोज दोघेही बाप लेक रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी बसतात। म्हणजे सांगायचं काय, किती पिढ्या तुम्ही बरबाद करणार आहे आमच्या ज्या पूर्वजापासून 5-5, 10-10, 50-50 पिढ्या झाल्या की या जमिनीवरती जगलेच नाही तर परिवार या ठिकाणी मोठे केले या काळी आईना। आणि ती जमीन आता कवडी मोलदारानं तुम्ही आमचं कोणत्याही पुनर्वसनाचा विचार न करता ती संपादन करणार आहात, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। तुम्हाला लागत असली तर आम्ही फुकट देऊ, परंतु ती सहन करणार नाही। आता अजून 2-3 दिवस हे कामकाजाचे बाकी आहे, 2 दिवस तर सुट्टी आहे। परंतु ज्या आमच्या हितचिंतक लोकांनी सभागृहामध्ये जसे की जयंत पाटील असन, अंबादास दानवे साहेब असतील, अर्जुन भाऊ असतील, आणि आज ज्यांनी प्रश्न विचारला असे नाना पटोले असतील, की एवढे प्रश्न तुमच्या समोर येऊन सुद्धा जर सकारात्मक विचार झाला नाही तर आमच्या पुढे सुद्धा आता आमचा शेवटचा टोक गाठल्याशिवाय आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही। तरी आपण शासन म्हणून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, नसता आम्ही आमचा विचार ठरलेला आहे की 16 तारखेला आम्ही आमच्या पद्धतीनं जे आम्ही निवेदन यापूर्वी दिलेलं आहे त्या निवेदनासारखंच वागून आम्ही आमच्या या आंदोलनाचा समारोप करू। आणि मग ते शासनाला खूप मोठ्या प्रमाणात जड जाईल याची सगळ्या शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा